वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन। आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग कॅन्सर म्हणजेच कर्क राशीच्या लोकांसाठी असणार आहे। सो आज आपण बघूयात की तुमच्यासाठी काय गायडन्स आहे। तुम्ही रीडिंग जेव्हा पण बघाल तेव्हाही तुमच्यासोबत रिलेट करेल, तुमच्या पर्टिक्युलर सिच्युएशनसोबत तुम्ही ही रीडिंग कनेक्ट करू शकता, त्यामधून गायडन्स घेऊ शकता। आणि हा गायडन्स तुम्हाला तुमच्या लव्ह रिलेशनशिप, करिअर, फायनान्सेसमध्ये सगळ्यांसाठी हा गायडन्स आहे। तर ओव्हरऑल गायडन्स काय आहे कॅन्सरसाठी आपण बघणार आहोत। तुम्ही जर कोणत्या प्रॉब्लेममध्ये असाल किंवा तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीचे सोल्युशन हवे असेल तर तुम्ही एंजल्सकडे प्रे करा की तुम्हाला तुम्हाला तुमच्या सिच्युएशनसाठी गायडन्स भेटावा। आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, सो तुमच्या एनर्जीज या व्हिडिओला कनेक्ट होतील आणि तुम्हाला गायडन्ससुद्धा भेटेल। सो सगळ्यात आधी मी इथे बघू शकते की तुम्ही लोक जे काय ओव्हर थिंकिंग करत होते, मे बी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे काय ऑपॉर्च्युनिटी जेव्हा येत होते तुमच्या लाईफमध्ये किंवा अप्रोचेस येत होते, तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी प्रॉपर डिसिजन घेता येत नव्हता। खूप जास्त नेगेटिव्ह विचार यायचे की जर मी ही गोष्ट सिलेक्ट केली आणि जर मी ह्या गोष्टी केल्या तर मे बी परत तीच गोष्ट माझ्यासोबत होऊ शकते। म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीला खूप नेगेटिव्हली बघत होता। कुठलीही गोष्ट असू शकते, तुमच्या करिअरमध्ये असू शकतं, लव्ह लाईफमध्ये असू शकतं किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये असू शकतं। सो तुमच्याकडे ज्या ऑपॉर्च्युनिटीज येत होत्या तरी तुम्ही विचार करत होता की तुम्ही ही गोष्ट केली पाहिजेत की नाही केली पाहिजेत। सो मी इथे बघू शकते की हा एक पहिला मेजर चेंज तुमच्यामध्ये होत आहे। तुम्ही आता त्या गोष्टींकडे लक्ष द्यायला चालू करणार आहात। तुमच्याकडे ज्या ऑपॉर्च्युनिटीज येतील त्याला तुम्ही ग्रॅब करायचा प्रयत्न कराल। त्यावरती तुम्ही नेगेटिव्ह थिंकिंग करणार नाही आणि तुम्ही नेगेटिव्ह माइंडसेटनीसुद्धा बघणार नाही। सेकंड थिंग मी इथे बघू शकते की तुम्ही कुठली तरी गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करत होतात किंवा तुम्हाला समजत नव्हतं, गायडन्स भेटत नव्हता प्रॉपर की तुम्ही काय केलं पाहिजे, प्रॉपर वे भेटत नव्हती। आता आपल्या लाईफमध्ये, प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी तरी सिच्युएशन येते की आपल्याला समजत नाही की आपण फ्युचरमध्ये किंवा लाईफमध्ये आता काय डिसिजन घेतला पाहिजे। पण आपलं असं असतं की कुठलीही स्टेप घ्यायच्या आधी आपण पूर्ण त्या गोष्टीमागे शोध लावतो पहिला की काही होऊ शकतं त्या गोष्टींमुळे, चांगल्या किंवा वाईट गोष्टी। तर तुम्हाला तो गायडन्स भेटत नव्हता किंवा तुम्ही शोधायचा प्रयत्न करत होता कुठली तरी गोष्ट, ते तुमच्याकडून होत नव्हती। सो ती गोष्ट तुम्ही आता सोडून दिली आहे, तुम्ही रिलीज करून टाकली आहे। तुम्ही आता तुमचा आता माइंडसेट असा आहे की तुम्ही आता ज्या काही गोष्टी तुमच्यासोबत होतील तुम्ही त्या ॲक्सेप्ट कराल। इन्स्टेड ऑफ जास्त तुम्ही त्या गोष्टींमध्ये विचार करण्यापेक्षा त्या गोष्टींना तुम्ही फ्री सोडत आहात की जे काही गोष्टी होतील त्या तुम्ही ॲक्सेप्ट कराल। थर्ड थिंग मी इथे हे बघू शकते की मेजरली तुम्ही कुठल्या तरी डिसिजनमध्ये फसले होते। तुम्हाला असं वाटत होतं की तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधली आहे। मे बी तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये मी बघू शकते की तुम्हाला असं वाटत होतं की समोरच्या पर्सनने तुमच्यावरती तुम्ही समोरच्या पर्सनवरती खूप जास्त ब्लाइंडली ट्रस्ट करत आहात। आणि काही लोकांना इथे मेजर डिसिजन्स घ्यायला जमत नव्हते लाईफमध्ये। आणि काही लोक आहेत ना, मनाने जास्त विचार करत होते, डोक्याने विचार करत नव्हते किंवा माइंड अँड हार्ट, म्हणजे तुमचं डोकं काहीतरी वेगळं सांगत होतं आणि तुमचं माइंड काहीतरी वेगळंच सांगत होतं। सो तुम्हाला तो डिसिजन घ्यायला प्रॉपरली येत नव्हता। सो आता मी बघू शकते की आता तुम्ही डिसिजन मेकिंग जी आहे ती तुमची आता येणाऱ्या टाईममध्ये थोडी स्ट्रॉंग होईल। तुम्ही डिसिजन्स खूप ओपन माइंडली घेऊ शकता। आणि मे बी तुम्ही त्या टाईममध्ये जे डिसिजन्स घेत असाल तुम्हाला असं फिअर असेल की तुम्ही जे डिसिजन घेताय ते बरोबर आहेत की नाही आणि डिसिजन घेतले पाहिजेत की नाही। जर मी डिसिजन घेतला तर माझ्याकडून चुकीचं काय होईल का, हा जो मेजर तुमच्यामध्ये थिंकिंग होती ना ती आता चेंज होत आहे। त्यानंतर मी बघू शकते की खूप लोक इथे ब्रेकडाऊनमधून गेलेले आहेत। इथे जे लोक रीडिंग बघत आहात, खूप लोक ब्रेकडाऊनमधून गेलेले आहेत। ब्रेकडाऊन झालेला आहे खूप लोकांचा पास्टमध्ये। सो ज्या काही गोष्टी तुमच्या झालेल्या आहेत, ज्या काही ब्रेकडाऊन्समधून तुम्ही गेलेला आहात, तुमच्या करिअर लाईफमधून सुद्धा ब्रेकडाऊन असू शकतो, लव्ह लाईफमध्ये सुद्धा असू शकतो। सो मी इथे बघू शकते की त्या ब्रेकडाऊनमध्ये तुम्ही जे काय फेस केलं आहे, फायनली तुम्ही आता त्या गोष्टींमधून बाहेर यायचा प्रयत्न करत आहात आणि एक चांगली स्टेप घ्यायचा प्रयत्न करत आहात। सगळ्यात आजची जी रीडिंग आहे ना, ओव्हरऑल मी बघू शकते की खूप पॉझिटिव्ह आहे, कारण की तुमचं माइंडसेट इतकं चेंज झालेलं आहे ना की तुम्ही सगळ्या गोष्टींना, ज्या गोष्टींना तुम्ही आधी निगेटिव्हली बघत होता ना त्या गोष्टींना तुम्ही पॉझिटिव्हली बघायला चालू केलं आहे। आणि खूप
बेस्ट एनर्जीज आहे ते तुमच्यासाठी. कारण की जे काय ब्रेकडाऊनमधून तुम्ही गेलात, तुम्ही त्या गोष्टींना विसरायचा प्रयत्न करत आहात. त्या गोष्टींना तुम्ही आता ठरवत आहे की ठीक आहे, तो आपला पास्ट होता, आता किती दिवस आपण त्याच गोष्टींमध्ये अडकून राहणार आहोत, किती दिवस त्या गोष्टींना आपण होल्ड ऑन करून ठेवणार आहोत. त्या गोष्टींना होल्ड ऑन केल्यामुळे आपल्याला बाकीच्या डिसिजन्स घेण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत. सो तुम्ही आता ठरवले की त्या गोष्टींना तुम्ही थोडं साईडला ठेवणार आहात आणि आता पुढे ज्या काही गोष्टी येतील लाईफमध्ये त्याला तुम्ही ग्रॅब करणार आहात. जसं की फायनान्सेसमध्ये मी बघू शकते की तुम्हाला असं वाटत होते की तुम्ही खूप जास्त अप्स अँड डाऊन्स तुमच्या लाईफमध्ये येत होते, किंवा तुम्हाला स्टेबिलिटी हवी होती फायनान्सेसमध्ये किंवा रिलेशनशिपमध्येही असू शकते, ती तुम्हाला भेटत नव्हती. एक सर्टेन टाईमला तुम्हाला असं वाटत होतं की किती अजून एफर्ट्स टाकायचे, किती एफर्ट्स टाकणार, तरी स्टेबिलिटी येत नव्हती तुमच्या गोष्टींमुळे. सो इथे मी बघू शकते की तुम्ही आता त्या गोष्टीचा सुद्धा विचार करणं सोडून दिलेलं आहे, की म्हणजे भेटेलच किंवा होणारच आहे, होणार असेल तर होईल, नाही होणार असेल तर नाही होईल, अशा माइंडसेटमध्ये तुमचे एनर्जीज आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की तुमचे एफर्ट्स नेहमी वाया जात नाहीत. तुम्ही जे एफर्ट्स घेतलेले आहेत ते कुठे ना कुठे त्याचा यूज तुम्हाला होणार आहे. सो जरी तुम्ही एफर्ट्स टाकले असेल, तुम्हाला त्या गोष्टीसाठी बोलतात ना की एफर्ट्सचे फळ तुम्हाला भेटायला टाईम लागत असेल, पण ते फळ तर तुम्हाला नक्की भेटणार आहे. त्या गोष्टीने तुम्ही निगेटिव्ह माइंडसेटनी बघू नका, कारण की येणाऱ्या टाईममध्ये त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होतील. फक्त तुम्हाला पॉझिटिव्हच राहायचं आहे, निगेटिव्हली त्या गोष्टींचा विचार करू नका. आणि इथे मी बघू शकते की खूप लोक आधी इमोशनली गोष्टींचा विचार करत होते, इमोशनली गोष्टींना हँडल करत होते, आता प्रॅक्टिकली गोष्टींना हँडल करतात. आणि ज्या काही सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत, तुम्ही एकदम स्ट्रॉंगपणे त्या गोष्टींशी फाईट करणार आहात, त्या गोष्टींना टॅकल करणार आहात. त्या जरी प्रॉब्लेम्स आले तरी तुम्ही एकदम शांतपणे प्रॅक्टिकली विचार करून त्या गोष्टींना सॉल्व्ह करणार आहात. इमोशनली तुम्ही स्वतःला बांधून नाही ठेवणार आहात. इमोशनली तुम्ही विचार केला तर खूप गोष्टी तुम्ही न करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे तुम्ही इथे आता प्रॅक्टिकल ॲक्शन्समध्ये आहात. सो तुम्ही खूप जास्त ॲक्शन्स घ्याल पॉझिटिव्ह वेमध्ये, आणि तुम्हाला इथे सपोर्टसुद्धा भेटणार आहे येणाऱ्या टाईममध्ये. तुमच्या फ्रेंड्सकडून भेटू शकतो, तुमच्या फॅमिलीकडून भेटू शकतो. फक्त मी तुम्हाला एकच सजेस्ट करेन की फास्ट डिसिजन घेऊ नका. फ्रेंडचं सजेशन घ्या, तुमच्या जवळच्या व्यक्तीचं सजेशन घ्या कोणताही मेजर डिसिजन घेण्याच्या आधी. कारण की जर तुम्ही एखादा चुकीचा डिसिजन घेतला तर त्यामुळे तुम्हाला नंतर प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो येणाऱ्या टाईममध्ये. सो प्रॉपर डिसिजन घ्या तुम्ही तुमच्या लाईफमध्ये. आणि मेन म्हणजे तुम्ही स्वतःवरती फोकस करा. तुम्ही तुमची पॉवर काय आहे, तुमच्यामध्ये किती कॅपॅबिलिटी आहे, तुमच्याकडून काय काय गोष्टी होऊ शकतात, तुम्ही किती गोष्टी फ्युचरमध्ये करू शकता, तुमच्यामध्ये काय पॉवर आहे, किंवा तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत ना, मी तुम्हाला इथे एक सजेस्ट करेन की तुम्ही त्या गोष्टी फक्त विचार करू नका, आता त्या गोष्टींवरती ॲक्शन्स घ्यायला चालू करा. कारण की हा टाईम आहे, तुम्ही स्वतःसाठी काम करा. हाच राईट टाईम आहे की तुम्ही स्वतःवरती काम करू शकता. स्वतःला महत्त्व द्या, स्वतःच्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि स्वतः त्या गोष्टींवरती काम करत राहा. अजून एक गोष्ट मी इथे बघू शकते की तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत ज्या लोकांचे इथे ब्रेकअप झालेले आहेत त्या गोष्टींमध्ये खूप स्टक होते, त्याच व्यक्तीचा सतत विचार करणं, त्या गोष्टींमधून बाहेर न येणं. बट मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, जर आपल्या लाईफमधून एखादी गोष्ट जाते आहे ना तर ती गोष्ट आपली कधीच नव्हती. पण तुम्ही एक चांगल्या माइंडसेटने सुद्धा विचार करू शकता की तो पर्सन आपल्या लाईफमध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी आलेला. तो आपल्या लाईफचा चॅप्टर होता की ज्याच्याकडून आपल्याला लेसन शिकायचे होते. आपले लेसन शिकून झाले, तो गोष्टी काही शिकून गेला, म्हणून आता तो व्यक्ती आपल्या लाईफमध्ये नाही आहे. असा विचार करून तुम्हाला पुढे चालायचं आहे, ना की त्या पर्सनला ब्लेम करायचं आहे किंवा स्वतःला ब्लेम करायचं आहे. कोणालाच इथे ब्लेम गेम करू नका. ज्या काही गोष्टी झाल्यात पास्ट आहे, आता तो पर्सनसुद्धा त्याच्या लाईफमध्ये खुश असेल, दुसऱ्या कोणत्या व्यक्तीसोबत असेल. सो तुमची सुद्धा रेस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही स्वतःवरती फोकस केला पाहिजे आणि येणाऱ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. मे बी आता त्या गोष्टींमध्ये तुम्ही अटकून राहिला तर तुमच्याकडे न्यू प्रपोजल्स किंवा लाईफमध्ये तुम्ही नवीन व्यक्तीवरती ट्रस्ट नाही करू शकत जर तुम्ही त्याच गोष्टींमध्ये अटकून राहिला.
तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, तो पर्सनसुद्धा त्याच्या लाईफमध्ये कुठे ना कुठे हॅप्पी असेल, तो पण त्याच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी करत असेल. सो हे बरोबर आहे का की तुम्ही त्या गोष्टींमध्ये अडकून राहताय? नाही ना. चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि वाईट गोष्टी आहेत त्या तिथेच सोडून द्यायच्या आणि पुढे चालत राहायचं. येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज असतात आपल्या लाईफमध्ये, ते आपण ग्रॅब करत राहायचं. लाईफ कोणामुळे थांबत नाही आणि तुम्हाला माहिती आहे कुठलीच गोष्ट आपल्या लाईफमध्ये ही लाईफटाईम नसते. सो कोणावरती डिपेंड नाही राहिलं पाहिजे, मग ती व्यक्ती असू देत, फॅमिली असू देत, कोणीही. सो तुम्हाला तेच सांगेन की स्वतःचं सेल्फ लव्ह करायला शिका, रिस्पॉन्सिबिलिटीजवरती लक्ष द्या, स्वतःला कुठल्या गोष्टी खुश करतात हे पहिलं प्रायोरिटी ठेवा. कारण आपण कोणासोबत तरी असतो किंवा कोणावरती तरी डिपेंड असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सगळ्या गोष्टी समोरचा व्यक्ती असतो. पण हे खूप चुकीचं आहे आणि म्हणूनच तुम्ही स्टक फील करता, कारण की समोरचा व्यक्ती तर निघून जातो आणि आपण त्याला फर्स्ट प्रायोरिटी देतो, म्हणून आपण त्याच्यावर टोटली डिपेंड होऊन जातो. तर आपल्याला इथे आता तसं नाही करायचं आहे, थोडं चेंजेस आणायचे आहेत. आपल्याला स्वतःला फर्स्ट प्रायोरिटीवरती ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या लाईफमध्ये कुठलीही गोष्ट झाली ना तरी आपल्याला जास्त फरक पडणार नाही, कारण की आपण स्वतःवरती फोकस करणार आहोत. जेव्हा तुम्ही स्वतःवरती लक्ष द्याल ना, आजूबाजूच्या गोष्टींनी तुम्हाला फरक पडणं आपोआप बंद होऊन जाईल. आणि डे ड्रीमिंग जे तुम्ही करत आहात, जास्त ओव्हर थिंकिंग करत आहात, तर मी इथे बघू शकते की ती ओव्हर थिंकिंग आता फायनली तुम्ही बंद केलेली आहे. तुम्ही गोष्टींबद्दल ओव्हर थिंक करणं बंद केलेलं आहे. मग ते तुमच्या रिलेशनशिपबद्दल असू शकतं, रिलेशनशिपमधले प्रॉब्लेम्स असू शकतात त्याच्याबद्दल असू शकतं, जॉब रिलेटेड असू शकतं, किंवा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये असतील ना त्याच्या रिलेटेड असू शकतं. सो फायनली तुम्ही त्या गोष्टींना रिलीज केलेलं आहे. तुम्ही गोष्टींबद्दल विचार करणं बंद केलेलं आहे. फक्त मी एकच बोलेन, जसं बाकीच्या गोष्टींबद्दल विचार करणं बंद केलेलं आहे, तितकं स्वतःबद्दल विचार करायला चालू करा आणि स्वतःसाठी काय चांगलं आहे त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि त्या गोष्टींवरती काम करा. आणि तुम्हा लोकांना माझी रीडिंग कशी वाटली ना, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि नेक्स्ट रीडिंगसाठी तुम्हाला कोणता टॉपिक हवा आहे ते सुद्धा मला कमेंट करू